कालचा दिवस शाळेत गेलं आणि आज आमचं बाळ खूप जास्त आजारी पडलं होतं. रात्रभर उलट्या पण केल्या आणि खूप जास्त ताप पण त्याला आला होता. आणि ताप आला की तो असाच बडबडत सुटतो आणि खूपच बोलतो तो तापात. लावलं असं करत असतो मम्मी. कसं? मम्मी सांग मला केस कसं दिसतोय. खूप जास्त कडक तापला ना तर तो असा बोलत असतो, खूप बोलतो आणि मला मात्र खूप वाईट वाटतं की एवढं त्याला ताप आला आहे आणि त्याला कसं काय समजत नाही. आणि मग त्याला डॉक्टरकडे न्यायचं होतं तर एवढ्या सकाळी सकाळी काय डॉक्टर येत नाहीत. मग सकाळी लवकर त्याला मी मेडिकलमधनं औषधं घेऊन आली. आता गेल्या वेळेस पण त्याला तापच आलेला होता तर तापाची औषध तीच प्रिस्क्रिप्शन दाखवली आणि मेडिकलमधून तीच औषधं मी घेऊन आले होते. असं जनरली ना मेडिकलवाले हे देत नाहीत, अँटीबायोटिक देत नाहीत, पण ह्यावेळेस अँटीबायोटिक वगैरे दिलं होतं त्यांनी आणि तापाचं औषध पण घरी येऊन औषध वगैरे दिलं त्याला. मी खिचडी केली होती, माझा गुरुवार होता. साबुदाण्याची खिचडी देऊ का म्हणल्यावर दे म्हणला टिफिनमध्ये. त्याला टिफिनमध्येच खायची होती कारण रात्री टिफिनमध्ये साबुदाण्याची खिचडी न्यायची ठरली होती त्याची. पण रात्रीचाच आजारी पडला, 2:45 वाजल्यापासून उलट्या वगैरे करायला लागला म्हणून त्याला घरी ठेवलेला आणि मग काय शाळेला पाठवलं नव्हतं. त्याला मात्र जाऊ वाटत होतं. 11 वाजले आज मला चहा प्यायला सकाळचा. नंतर मग शौर्यला वगैरे स्कूलमध्ये सोडले, परत काही शूट नाही केलं. 3 वाजता त्याला घेऊन आले शौर्यला आणि स्वराजला विचारलं की काय खातो का म्हणून. तर सकाळी पण साबुदाण्याची खिचडी घेतली त्यानं, पण खाल्ली नाही अजिबात. 1-2 चमचे खाल्ले आणि परत त्याची उलटी झाली, औषधाची पण उलटी झाली होती. तर नंतर एकदा औषध दिलं आणि मग त्याला 1 वाजता मी झोपवला होता. 3 वाजता उठला तर थालीपीठ करू का म्हणल्यावर कर म्हणला. मग थालीपीठ केलं, थोडंसं अर्धच थालीपीठ खाल्लं पण खाल्लं काहीतरी. तर भोपळ्याचं थालीपीठ वगैरे केलं होतं, ते शौर्यला वगैरे दिलं खायला. आणि नंतर मग मी माझ्यासाठी जे काल खरबूज आणलेलं होतं तर ते कट केलं. म्हणलं स्वराज खाईल, त्याला रात्री आवडलं होतं म्हणून थोडंसं कट करून दिलं. तर ते पण त्याची काही खायची इच्छा नव्हती. कट करून ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीनं कट केलं होतं. जे आपलं बटाट्याचं साल वगैरे काढायचं जे पिलर असतं तर त्यानं छान असं पील करून घेतलं आणि मग त्याचं काप केले होते. असं सोपं जातं कट करायला म्हणून छान वाटलं. मग त्याला खा म्हणलं तर त्याने काही खाल्लं नाही. मला पण भूक लागलेली, सकाळी काही खिचडी मला खाऊच नव्हती वाटली. मग मी थोडंसं खाल्लं. मिस्टर आले होते नंतर, मग 4 वाजता त्यांच्यासाठी उरलेल्या पिठाची थालीपीठं करून दिली आणि त्यांना राहिलेलं मस्कमेलन होतं ते कट करून दिलं. पण त्यांनी थोडंसं खाल्लं, परत त्यांना काय आवडलं नाही, ते खूप जास्त असं कमी गोड आहे म्हणत होते. नंतर मग साखर आणि दूध घालून छान असं मिल्कशेक बनवला उरलेल्याचा. खूप मस्त झाला होता मिल्कशेक, एकदम टेस्टी झाला होता. मी पण थोडासा घेतला. मग नंतर मग संध्याकाळी जरा स्वयंपाक करायला घेतला आणि स्वराजला लापशी आवडते म्हणून ती बनवायला घेतली. तर गूळ पण नव्हता घरात म्हणून साखरेची लापशी बनवलेली, ती खूप छान झाली होती, तशी आवडली त्याला. नंतर मग बटाट्याची सुकी भाजी, डाळ शिजवलेली त्याची तिखट आणि वरण केलेलं आणि छान असं जेवण केलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.